रोजची कामाची शिफ्ट असते ती साधारणपणे 8 तासाची, पण 8च तास काम केलं आणि लगेच घरी आलं असं फार कमी वेळा होतं. 9 तास 10 तास रोजचं काम करणं हे हल्ली फार नॉर्मल झालेलं आहे. या व्यतिरिक्त ऑडिटच्या दिवसांमध्ये किंवा मार्च एंडिंग सारख्या वेळी तर 12-14 तास काम करणं सुद्धा काही ऑफिसेसमध्ये खूप नॉर्मल झालेलं आहे. याबरोबरच सकाळी आपण जेव्हा घरातून ऑफिसला जायला निघतो तो प्रवासाचा वेळ आणि परत ऑफिसहून घरी येतानाचा प्रवासाचा वेळ, हे सगळं जर आपण मोजलं तर सरासरी एक माणूस रोज एका जागी 9 ते 10 तास बसलेलाच असतो. बरं, ऑफिसचे तास तर कमी करणं आपल्या हातात नाहीये, पण आपण जेव्हा ऑफिसमध्ये बसलेलो सलग असतो अशा वेळी आपल्या स्नायूंवर त्याचा म्हणजेच मसल्सवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची काळजी तर आपण नक्की घेऊ शकतो. थोडक्यात सांगते की सलग एका ठिकाणी एका वेळ बसल्याने काही स्नायू जे असतात ते आखडले जातात, शॉर्ट होतात आणि काही स्नायू जे असतात ते खेचले जातात म्हणजे स्ट्रेच होतात. या सगळ्यामुळेच यंग एज मध्ये नेक पेन, बॅक पेन असे मस्क्युलर प्रॉब्लेम चालू होतात. म्हणूनच मी डॉक्टर अंजली, फिजिओथेरपिस्ट, या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये बसल्या बसल्या किंवा डेस्कच्या बाजूला उभे राहून कुठले क्विक स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकतो याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. चला तर बघूयात हे एक्सरसाइज कुठले कुठले आहेत ते. एक्सरसाइजेस तुमच्या आता लक्षात आलेले आहेत. अतिशय सोपे आहेत आणि मुळात म्हणजे फक्त 10 ते 12 मिनिटात होण्यासारखे. प्रत्येक व्यायाम साधारणपणे 5 सेकंद पकडून ठेवायचा आणि 5 ते 7 वेळा जितका वेळ आहे त्याप्रमाणे करायचा. हे सगळे व्यायाम दिवसातून जमलं तर 2दा आणि 2दा नाही जमलं तर निदान एकदा ऑफिस आवर्स मध्ये करणं हे अपेक्षित आहे. हे व्यायाम तुम्ही आजपासूनच चालू करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व कलिग्स बरोबर शेअर करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी नक्की घ्या.